नमस्कार, भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर यंदा आपण गणपती बाप्पांसाठी मोदक बनवणार असाल आणि जर तुमची उकड चुकत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आपण उकडीचे मोदक परफेक्ट प्रमाणामध्ये कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। 1 चमचा तूप घालून घेतल्यानंतर तूप वितळलं की यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। अर्ध्या वाटीपेक्षा तुम्हाला जर थोडंसं कमी गोड हवं असेल तर गूळ तुम्ही थोडं कमी वापरू शकता, किंवा आणखी थोडंसं गोड हवं असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण तुम्ही वापरू देखील शकता। गूळ आपण छान विरघळून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता गूळ छान वितळलेला आहे। यामध्ये आता मी ज्या वाटीने अर्धी वाटी गूळ घेतला होता त्याच वाटीने मी अर्धी वाटी ओल्या नारळाचा खीस घातलेला आहे। त्याच वाटीने मी 1 वाटी ओल्या नारळाचा खीस घातलेला आहे। आणि आता आपण हे छान भाजून घ्यायचं आहे। तर अर्धी वाटी गूळ आणि 1 वाटी ओल्या नारळाचा खीस मी यामध्ये वापरलेला आहे। मी सांगितल्याप्रमाणे गुळाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता। आणि यामध्ये मी नारळाचा जो पाठीमागचा काळा भाग असतो तो मी काढलेला नाही आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही काढून फक्त पांढरा नारळाचा भाग यामध्ये वापरू शकता। जर हवं असेल तुम्हाला तर तुपामध्ये थोडीशी खसखस देखील भाजून घालून तुम्ही वापरू शकता। छान बनतं त्यामुळे सारण तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घेते मी। आता इथे उकड बनवण्यासाठी मी 1 वाटीने पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि यामध्ये आता मी थोडंसं तेल देखील घालते। तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता। आणि आता याची एक छान उकळी काढून घेऊया आपण। पाण्याला आता उकळी आलेली आहे। यामध्ये आपण ज्या वाटीने 1 वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पीठ घालून घ्यायचं आहे। पीठ घातल्यानंतर गॅस लो करायचा आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पीठ। यामध्ये मी इंद्रायणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। त्यामध्ये चिकटपणा असतो, त्यामुळे मोदक बनवताना किंवा पारी लाटताना कळ्या वगैरे पाडताना सोपं जातं। चिकटपणा असतो या तांदळामध्ये, त्यासाठी मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे। शिवाय याचा सुगंध देखील खूप छान येतो। तुम्ही यामध्ये आंबेमोर तांदूळ किंवा बासमती तांदूळ देखील वापरू शकता। हे छान पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण अजिबात कमी जास्त करायचं नाही। जेवढं पीठ तेवढंच पाणी यामध्ये वापराल तर अगदी परफेक्ट अशी आपली उकड बनते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण काढून घेऊया। यावरती आता 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवून देते। 1 मिनिट झालेलं आहे आणि आता आपण झाकण काढून पीठ पुन्हा छान मिक्स करून घेऊया। गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ताटामध्ये काढून आता हे मळून घेऊया। हे पीठ गरम असताना थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। पिठाला या पद्धतीने थोडासा पाण्याचा मधून हात लावून घेत पीठ छान मऊ असं मळून घेणार आहोत आपण। या पद्धतीने मऊ असा एकदम गोळा मळून घेतलेला आहे। यामध्ये असणाऱ्या सगळ्या गाठी आपण मोडून व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे। थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि छोटासा गोळा बनवून घेऊया तेलाच्या हाताने। या पद्धतीने आपण गोळा बनवून घ्यायचा आहे। या पद्धतीने गोळा बनवून घेतल्यानंतर त्याच्या इथे आता गोळा घेतलेला आहे, लाटून घेते या पद्धतीने। आता यामध्ये सारण आपण भरून घेणार आहोत। नंतर यामध्ये मी सारण भरते। सारण थोडंसं जास्त भरायचं, खाताना मोदक छान लागतात। याच्या आपण कळ्या पाडून घेऊया। या पद्धतीने आपण कळ्या पाडून घेणार आहोत। याच पद्धतीने तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने कळ्या पाडून घेतलेल्या आहेत बोटाने।
आणि वरती जो टोकाचा भाग आहे या पद्धतीने छान असा जोडून घ्यायचा। आता आपण इथे एक चाळण घेतलेली आहे, चाळणीमध्ये मोदक बनवलेले आहेत ते ठेवूया आणि छान उकडून घेऊया। आणि या पद्धतीने आता मोदक मी बनवून घेतलेले आहेत। आता आपण हे उकडायला ठेवूया। इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यावरती ही चाळण ठेवून देते। या पद्धतीने ताट झाकून घेते, वाफ जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि एक 10 मिनिटासाठी आपण हे छान उकडून घेऊया। आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण बघूया। आणि आता तुम्ही बघू शकता मोदक आपले छान उकडून तयार झालेले आहेत। थोडेसे थंड करून घेऊया। पद्धतीने मऊ लुसलुशीत असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल आणि आपले सगळेच व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद।